मीनलने मनगटावर बांधलेल्या घड्याळाकडे पाहिले तर सकाळचे 9 वाजले होते. ट्रेन यायला अजून 1 तास बाकी होता. तिने विचार केला की 10 वाजता जरी घरातून निघाले तरी ट्रेन यायच्या वेळेपर्यंत आरामात पोहोचू शकेल. स्टेशन 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. हा विचार करून ती स्वयंपाकघरात गेली तर तिच्या कुकने नाश्त्याचे सर्व पदार्थ तयार केले होते. 11 वाजेपर्यंत नाश्ता टेबलवर तयार ठेवण्याचा आदेश देऊन ती परत ड्रॉइंग रूममध्ये आली. ड्रॉइंग रूममधील सजावट पाहू लागली. ड्रॉइंग रूममधील एक वस्तू तिच्या श्रीमंत असण्याचा पुरावा देत होते. अनिता तर हे पाहण्यातच दंग होऊन जाईल. माझ्या घरातील संपन्नता पाहून कदाचित तिला तिच्या चुकीची जाणीव होईल. अनिता ही मीनलची छोटी बहीण होती. आज ती आपली बहीण मीनलकडे येणार होती. अनिताने यापूर्वी मीनलचे घर पाहिलं नाही असं काही नाही. अनिता या अगोदर 5 वर्षापूर्वी आली होती. परंतु या 5 वर्षात मीनलचा नवरा राकेशने आपल्या व्यवसायात खूप प्रगती केली होती. त्यामुळे आता त्यांची गणना शहरातील श्रीमंत लोकांमध्ये होत होती. याच गोष्टीचा मीनलला खूप गर्व झाला होता. ती शहरातील सर्वात प्रतिष्ठित आणि पॉश कॉलनीमध्ये राहत होती. आपल्या संपत्तीचा विचार करून मीनल हवेतच तरंगत होती. शिक्षणामध्ये मीनलचे मन कधीच रमले नाही. ते आपला सगळा दिवस उच्चवर्गीय छंद पूर्ण करण्यात घालवत असे. त्यामुळे ती 20 वर्षाची होण्या अगोदरच वडिलांनी तिचे लग्न राकेशशी लावून दिले. राकेशशी लग्न झाल्यामुळे मीनल खूप खुश होती. भरपूर पैसा, ऐशो आराम, बस अजून काय पाहिजे होतं जीवनात. प्रत्येक कामाला तिच्याकडे नोकर होते. मीनलला जशा सुखसोयी, ऐशो आराम पाहिजे होता तसंच तिला सर्व काही मिळाले होते. मीनलचे पप्पा आपली छोटी मुलगी अनिताचे पण लग्न लवकरच करू इच्छित होते. परंतु अनिता वेगळ्या विचारांची मुलगी होती. जेव्हा बघेल तेव्हा अनिता कायम पुस्तकातच घुसलेली असे. अभ्यासाशिवाय सुद्धा न जाणे कोणती पुस्तके ती वाचत राहत असे. तिची पसंत वेगळ्या प्रकारची होती. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये शिकत असताना ती फक्त अभ्यासात हुशार व बुद्धिमान मुलींचीच मैत्री करत असे. तिला रुपये पैसेमध्ये जरा सुद्धा इंटरेस्ट नव्हता. काय माहिती अनिताची बुद्धी कशी काय चालली की 3 वर्षापूर्वी एकापेक्षा एक मोठमोठ्या श्रीमंत लोकांची स्थळे डावलून तिने कॉलेजमध्ये असलेल्या असिस्टंट प्रोफेसरशी लग्न करून सर्वांना धक्का दिला. घरच्यांना हे सगळं सहन झाले नाही. तिच्या आईवडिलांनी तिच्याशी असलेले संबंध तोडून टाकले. परंतु एकाच शहरात राहत असल्यामुळे तिचे आई बाबा तरी किती दिवस नाराज राहणार. 6 महिन्यानंतर त्यांनी अनिता व तिचा पती पवनला घरी बोलावले. तसेच एकमेकांच्या घरी येणे जाणे चालू केले. मग मीनलने सुद्धा अनिताशी बोलणे चालू केले. मीनलला अनिताशी फार काही जिव्हाळा न होता असं काहीच नव्हतं. उलट मीनलला वाटे की अनिताला आपली संपत्ती दाखवून तिला जाणून द्यायचे होते की बघ तू एका सामान्य माणसाशी लग्न करून काय हरवलं आहेस जीवनातून. मीनल आणि तिच्या कुटुंबाने जीवनात कायम पैशालाच महत्त्व दिले होते. मीनलचे पती असो किंवा वडील दोघेही पैशावाल्या माणसांनाच किंमत देत होते. पैशावरून माणसांना छोटा मोठा समजत होते. 9:45 वाजता मीनलने ड्रायव्हरला आपली गाडी बाहेर काढण्यास सांगितले. एका पॉश कारमध्ये बसून ते स्टेशनवर गेली. ट्रेन वेळेवर आली होती. स्लीपर क्लासमधून उतरणाऱ्या अनितावर नजर जाताच मीनलच्या हृदयामध्ये कालवाकालव झाली. तिला वाटून गेले की जर अनिताने पैशावाल्या घरामध्ये लग्न केले असते तर ती आज प्लेनमधून उतरली असती. अनिता मीनलला म्हणाली, हॅलो दीदी, कशी आहेस? किती वर्ष झाले तुला भेटून. असे बोलत बोलत अनिता मीनलच्या गळ्यात पडली. क्षणभर मीनलला सुद्धा बहीण अनिताला भेटण्याची इच्छा निर्माण झाली. परंतु तेवढ्यात तिचे लक्ष तिने नेसलेल्या भारतीय सिल्क साडीवर गेले. तिच्या साडीला आपल्या घाण कपड्यानेच अनिताने शिवले होते. कसले कसले प्रकारचे लोक असतात ट्रेनमध्ये. आता लगेच घरी गेल्यावर या साडीला ड्राय क्लिनिंगला द्यावे लागेल. घरी गेल्यानंतर मीनलने अनिताला बसू सुद्धा दिले नाही. तिला लगेचच आंघोळीला पाठवले आणि स्वतः सुद्धा कपडे बदलायला गेली. डायनिंग टेबलवर नाश्ता लावून मीनलने अनिताला आवाज दिला. मोबाईलवर बोलत बोलत अनिता खुर्चीवर येऊन बसली. बोलणे बंद करून तिने हसत हसत मीनलकडे पाहिले. बापरे बाप दीदी, हे एवढं सगळं काय काय बनवलं आहेस तू? अनिता आश्चर्याने खाण्याचे एवढे प्रकार पाहून बोलली.
हे तर काहीच नाही अनिता, आमच्याकडे हे रोजचंच असतं. तू इथं आहेस तोपर्यंत चांगल्या प्रकारे भरपूर खाऊन पिऊन घे. तुझ्या तिकडे तर काय माहीत नाही. असे म्हणता म्हणता मीनलने स्वतःवर कंट्रोल केले. तिला कधीपासून असे म्हणायची इच्छा होती की एवढ्याशा मामूली पगारावर तू तिकडे डाळ रोटीशिवाय काय खाऊ शकणार होती. पण मीनलने स्वतःच्या मनावर ताबा ठेवला. परंतु हे म्हणण्यापासून मात्र ती स्वतःला रोखू शकली नाही की इथे तर रोजच हे सर्व काही बनते. तुझे दाजी तर ड्रायफ्रूट्स हलव्याशिवाय नाश्ता सुद्धा करत नाहीत. अरे हो दीदी, मी दाजीबद्दल विचारायचे तर विसरूनच गेले. दाजी कुठे ऑफिसमध्ये गेले आहेत का? अनिताने उत्सुकताने विचारलं. तेव्हा मीनल म्हणाली, नाही ग, ते मुंबईला गेले आहेत. तिकडून तसेच दिल्लीला व त्यानंतर हैदराबादला जाणार आहेत. कामाचा व्याप खूप वाढला आहे, त्यामुळे महिन्यातले 20 दिवस तर ते बाहेरच असतात. मीनलने आपल्या बोलण्यातून नवऱ्याबद्दल खूप गर्व असल्यासारखे बोलून दाखवले. आणि त्याने नाश्त्याचा एक घास तोंडात टाकत म्हटले की दोन्ही मुलांना हॉस्टेलवर का पाठवले आहेस? मुले जर घरात असतील तर घरात एक प्रकारचे चैतन्य असते. तेव्हा मीनल म्हणाली, अगं माझ्या मुलांची शाळा खूप प्रसिद्ध शाळा आहे. तिथे खूप मोठमोठ्या लोकांची मुले आहेत. तुझ्या दाजीची तर इच्छा होती की त्यांना आतापासूनच परदेशात शिकायला पाठवायचे. परंतु मीच म्हटलं की अजून मुलं खूप लहान आहेत. उच्च शिक्षण घेण्यासाठी आपण त्यांना परदेशात पाठवू. आता तरी दिल्लीच ठीक आहे. आणि तसं तर आम्हाला पैशाची काहीच कमी नाही. तर मग मुलांना चांगल्या शिक्षणापासून कशाला मागे ठेवायचे? परंतु ज्यांच्याजवळ पैसे नसतात त्यांची तर मजबुरीच असते बरं का. असे म्हणून एक टोचणारी नजर तिने अनितावर घातली. परंतु तोपर्यंत अनिताच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता आणि तो मेसेज वाचण्यात अनिता व्यस्त झाली होती. नाईलाजाने मीनलला गप्प बसावे लागले. जोपर्यंत त्यांचा नाश्ता चालू होता तोपर्यंत अनिता मेसेज वाचत बसली व आलेल्या मेसेजना रिप्लाय पाठवू लागली. एकदाही तोंड वर करून तिने पाहिले नाही की ती काय खात आहे, कशी टेस्ट आहे. मेसेजमध्ये मग्न असलेल्या अनिताला खाण्याबद्दल काही माहीतच झाले नाही. ती फक्त डाव्या हाताने मेसेज टाईप करत करत उजव्या हाताने एक एक घास तोंडात टाकत होती. हे सर्व पाहून मीनल मनातल्या मनात खिन्न होऊ लागली. तिच्या इतक्या सगळ्या किमती नाश्त्यावर अनिता लक्षच देत नव्हती. मीनल मात्र अनिताच्या विनाकारण हसण्यावर, अनिताच्या अंतर्करणातील आनंदावर नाही तर अनिताच्या दुःख लपवण्याच्या मानसिक स्थितीला चेष्टा समजत होते. मीनल सारख्या बुद्धिहीन स्त्रीला दुसरे काय वाटणार? तेवढ्यात मीनल अनिताला मुद्दा म्हणाली, फोनवरच बोलत राहणार आहेस का की माझ्याशी गप्पा मारणार आहेस? मला हे तरी सांग की आमच्या स्वयंपाकघरातील बनलेले पदार्थ तुला कसे वाटले? तेव्हा अनिताने फोन साईडला ठेवत सांगितले की खूप छान होते पदार्थ दीदी, पण तू स्वतःच्या हाताने का पदार्थ बनवत नाहीस? आमच्याकडे तर आम्ही स्वतःच बनवतो. हे ऐकून मीनल तर अवाकच झाली. यात एवढा आश्चर्यचकित व्हायची काही गरज नाही दीदी. आम्ही दोघेच तर असतो घरी. पवनला वेगवेगळे पदार्थ बनवण्याची सुद्धा आवड आहे. त्यामुळे आम्ही दोघे मिळून स्वयंपाक बनवत असतो. या निमित्ताने दोघांचे एकमेकांशी जरुरीचे बोलणे पण होते. अनिता अगदी सहज बोलून गेली. परंतु हे ऐकून मीनल मात्र खूप आश्चर्यचकित झाली आणि मुद्दा म्हणाली, पुरुष आणि किचनमध्ये? मीनलने आतापर्यंत तिच्या जीवनात कधीच तिच्या वडिलांना किचनमध्ये काम करताना पाहिले नव्हते व तिच्या पतीला पण पाहिले नव्हते. पुरुष तर लांबच, परंतु तिच्या आईला सुद्धा मीनलने स्वयंपाकघरात काय बनवायचे याची नोकरांना ऑर्डर देतानाच फक्त पाहिले होते. किचनमधले काम करताना कधीच पाहिले नव्हते. अनिता, तू जेवण बनवायला कशी शिकलीस? मीनलने प्रश्न केला. पवनकडून शिकले दीदी, तो खूप छान जेवण बनवतो, अनिताने उत्तर दिले. स्वयंपाकघरातल्या गरमीमध्ये अनिता पदार्थ बनवते, चपात्या लाटत बसते हा विचार करून पहिल्यांदाच मीनलला अनिताबद्दल सहानुभूती वाटली. असिस्टंट प्रोफेसरचा पगार इतका पण काही कमी नसतो की घरामध्ये स्वयंपाकासाठी एखादी बाई पण ठेवू शकणार नाही. इतका कंजूस कसा आहे ग तुझा नवरा? मीनल
खोचकपणे बोलली. तो कंजूस नाही ग दिदे. त्याने तर मला खूप वेळा स्वयंपाकासाठी बाई लावण्यासाठी सांगितलं, परंतु मीच नकार दिला. हातपाय चालत राहिले तरच शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होत नाही, नाहीतर उगीच बसून खायचं आणि जाड होऊन अतिरिक्त रोगांना आमंत्रण द्यायचं. अनिता खरं तर सहजच बोलून गेली होती, परंतु मीनाला वाटलं की अनिता मुद्दामच तिच्या शरीरावर बोलत आहे. खरोखरच अगदी कमी वयातच मीनलचे लग्न होऊन तिला एका मागोमाग 1-2 मुले झाली होती आणि घरात असले मसालेदार पदार्थ खाऊन सगळा दिवसभर आराम करत बसणे, फिरायला जाताना गाडीतच जाणे, पार्टी करायला जाणे, सारखे शॉपिंगला जाणे, या व्यतिरिक्त काहीच काम करत नसे मीनल. त्यामुळे ठिकठिकाणी उगीच अतिरिक्त चरबी तिच्या शरीरात जमा झाली होती. वयाच्या मानाने ती खूप जाड आणि पोक्त दिसत होती. मीनलने जेव्हा अनिताच्या शरीराकडे पाहिलं तेव्हा आज पहिल्यांदाच मीनलच्या मनात अनिताबद्दल हेवा वाटू लागला. मीनल अनितापेक्षा फक्त 4 वर्षांनी मोठी होती, परंतु जाडी असल्यामुळे ती 10 वर्षांनी मोठी वाटत होती. अनिता मात्र 20-22 वर्षाच्या तरुणीसारखी कमनीय व आकर्षक वाटत होती. मीनल कपडे बदलण्यासाठी तिच्या रूममध्ये गेली. दिवाणावर पडून आराम करू लागली. आराम करता करता तिच्या मनात येऊन गेले, फक्त 1च दिवस झाला आहे अनिता इथे येऊन. न जाणे सकाळपासून तिला तिच्या नवऱ्याचे कितीतरी वेळा फोन येऊन गेले, मेसेज येत आहेत. आता सुद्धा दोघे एकमेकांना मेसेज करत असतील. 3 वर्ष होऊन गेले आहेत त्या दोघांच्या लग्नाला, परंतु असं वाटत आहे की आता 1 महिन्यापूर्वीच त्यांचे लग्न झाले आहे. किती दिवाने आहेत ते दोघे एकमेकांसाठी. आज पहिल्यांदाच मीनलच्या हृदयात एक कळ उमटली. इतक्या वर्षात तिचा नवरा राकेशने तिची कधीच कामाव्यतिरिक्त आठवण काढली नव्हती. तो कधी जर बाहेर गावी असेल तर एकटेपणाचा कंटाळा आल्यानंतर गप्पा मारण्यासाठी मीनलच त्याला फोन करत असे, परंतु राकेश मात्र थोडंसं बोलून तिला म्हणत असे की मला गप्पा मारण्यासाठी फालतू टाइम नाहीये, खूप काम असतं मला. दिवसा जरी फोनवर नाही बोलला आणि रात्री फोन लावला तरी राकेश काही ना काही सांगत असे की पार्टीमध्येच व्यस्त आहे किंवा त्याला झोपच आली आहे. त्यामुळे मीनलने त्याला कामाव्यतिरिक्त फोन करणे बंदच केले होते. परंतु आज अनिताचं व पवनचं एकमेकांशी असलेले कनेक्शन बघून तिला त्यांच्याबद्दल जेलसी निर्माण झाली होती. राकेशला इथून जाऊन 4 दिवस झाले होते, परंतु त्यांनी पोहोचल्याचा फोन केल्यानंतर एकदाही तिच्याशी कॉन्टॅक्ट केला नव्हता. रात्रभर हाच विचार करून मीनाला नीट झोप पण लागली नव्हती. सकाळी उठल्या उठल्या तिने पाहिले की अनिताच्या फोनला तर आरामच नव्हता आणि इकडे तिचा स्वतःचा फोन मात्र शांत होता. तिला आता हे सहन होईना म्हणून तिने राकेशला फोन लावला, परंतु राकेशने फोन उचलला नाही. तिला वाटले कदाचित मीटिंगमध्ये असेल, त्यामुळे फोन उचलत नसेल. तिने मुद्दाम राकेशला सारखे फोन केले. तिने तिच्या मनाशी समजूत घातली की एवढे मिस कॉल पाहून राकेश आपल्याला ताबडतोब फोन करेल, परंतु संपूर्ण दिवस गेला तरी त्याचा एकदाही फोन आला नाही. दुसऱ्या दिवशी अनिताने मीनलला विचारलेच, आल्यापासून पाहत आहे दिदे, तुला दाजीचा एकदाही फोन आला नाही. मीनलच्या जखमीवर अनिताने जणू मीठच चोळले होते. कसं तरी बळ एकवटून काही जाणवू न देता मीनल म्हणाली, राकेश खूप मोठा बिझनेसमॅन आहे. मोठा बिझनेस हँडल करणे काही सोपं काम नसतं. तुझ्या पतीसारखं रिकामा नाही येतो की 24 तास आपल्या बायकोला मेसेज आणि फोन करत बसेल. काल तो येण्याच्या अगोदरच आमचे भरपूर बोलणे झाले होते आणि रात्री पण बराच वेळ बोलणे चालू होते आमचे. शेवटी मीच त्याला म्हटलं की फोन कट कर, आता झोप आणि आराम कर, तुला खूप काम असते, असं मीनल अनिताला सांगत असताना तिच्या नजरेला नजर देऊन मात्र बोलू शकत नव्हते, कारण ती खोटं बोलत होती आणि आतून खूप दुःखी होती. मोबाईल हातात पकडून मीनल तिच्या मोबाईलकडे रागीट नजरेने बघू लागली. काय आतापर्यंत त्याने माझे मिस कॉल पाहिले नसतील काय? तो मला एक फोन पण करू शकत नाही का? माहीत नाही का, पण आज पहिल्यांदा मीनल स्वतःला एकटी समजत होती. तिने परत राकेशला फोन लावला, परंतु आता त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. न राहून शेवटी तिने त्याच्या ऑफिसमध्ये फोन लावला, कारण त्याच्या पीएला तर माहीत असेलच की
राकेश कुठे आहे आणि राकेश कोणत्या हॉटेलमध्ये थांबला आहे. ऑफिसमध्ये ज्यांनी कोणी फोन उचलला त्यांनी घाबरतच सांगितले की त्यांचे सर आणि पीए तर दोघे मिळून मुंबईला फिरण्यासाठी गेले आहेत. हे ऐकताच मीनल सुन्न झाली. अच्छा, त्यामुळेच तर राकेश माझा फोन उचलत नाहीये. मीनल तर नेहमी म्हणत असते की घरात मुलं नाहीत तर मी तुमच्याबरोबर येत जाईन. तर प्रत्येक वेळी राकेश बहाणे बनवत असे की मला दिवसभर तिथे भरपूर काम असते आणि रात्री पण उशिरापर्यंत मीटिंग चालू असतात. तो उगीचच एकटे हॉटेलच्या रूममध्ये बसून बोर होऊन जाशील. अचानक असा राकेशकडून मिळालेला धोका आणि अपमान तिच्या डोळ्यातून वाहू लागला. तिच्या मनात विचार आला, का बोलवलं तिने अनिताला इथे? आराममध्ये आपल्या पैशाने खरेदी केलेल्या सुखसोयीमध्ये ऐशो आरामाच्या धुंदीत ती सुखी राहत होती. त्या धुंदीत, त्या गर्वात ती खूप खूप मस्तीत होती. परंतु अनिताने येऊन तिच्या सुखाचा चुराडा केला. आज पहिल्यांदाच अनिताच्या चेहऱ्यावरील चमक आणि सुख पाहून वाटत होते की पैसा म्हणजे सगळं काही नसतं, तर आपल्या पतीची साथ सुद्धा खूप महत्त्वाची असते. आज अनिताच्या चेहऱ्यावरची खुशी पाहून मीनलच्या चेहऱ्यावर मात्र उदासी जमा झाली होती. ती अनिताच्या चेहऱ्याकडे पाहायला सुद्धा घाबरू लागली होती, कारण तिला वाटू लागले होते की अनिताच्या चेहऱ्यावरची चमक पाहून तिच्या स्वतःच्या मनामधील अंधार अजूनच गडद होऊन जाईल. जेवण झाल्यानंतर त्या दोघी गप्पा मारू लागल्या. दीदी, तू स्वतःची व या घराची काय हालत केली आहेस? मुलं हॉस्टेलमध्ये राहतात, दाजी सतत इतके दिवस बाहेर असतात आणि एवढा मोठा पहाडासारखा दिवस तू घरात एकटीच असते. कसं काय तू असं एकटी एकटी राहू शकतेस? अनिताला मीनलबद्दल खरोखरीची काळजी वाटत होती. संध्याकाळी दोघी जणी बाहेर फिरायला गेल्या तेव्हा मीनलने अनिताला शहरातील महागड्या मोठ्या दुकानात खरेदीसाठी नेले आणि सांगितले की अनिता, तुझ्यासाठी महागाचा चांगला ड्रेस पसंत कर. तेव्हा अनिता म्हणाली, बापरे बाप दीदी, इथे तर सगळेच ड्रेस खूप महागडे आणि चमकिले धमकिले आहेत. मी असे ड्रेसेस घालून कुठे जाणार? एवढे चमक धमकवाले ड्रेस माझ्या प्रोफेशनला सूट होत नाहीत आणि तसं तर हा सगळा फालतू खर्च आहे, दुसरं काही नाही. तेव्हा मीनल तिला म्हणाली की अगं, लग्नानंतर तू पहिल्यांदाच माझ्या घरी आली आहेस. तू पैशाची काळजी करू नकोस, मी तुला गिफ्ट म्हणून देणार आहे. पैशाचा विषय नाही ग दीदी. पैसे तू दिले काय किंवा मी दिले काय, विषय वस्तूच्या उपयोगितेचा आहे. हा ड्रेस असंच कपाटामध्ये पडून राहील. मी तुझ्यासारखं हायफाय बिझनेस पार्टीला जात नाही. असे म्हणून अनिता दुकानातून बाहेर आली. रात्रीचे जेवण दोघी बहिणी बाहेरच करून आल्या. घरी आल्या आल्या लगेचच अनिताला पवनचा फोन आला. माझं काम संपलं आहे, मी सकाळीच फ्लाईट पकडून घरी येत आहे, तेव्हा तू सुद्धा उद्या सकाळी लवकर निघून ये. हे ऐकताच अनिताच्या चेहऱ्यावरची खुशी आणि चमक कितीतरी पटीने अजूनच वाढली होती. इतक्या वर्षांनी आली आहेस, अजून आपले नीट बोलणे पण झाले नाही. 2च तर दिवस झाले आहेत तुला येऊन आणि लगेच निघाली आहेस. असं काय आहे की पवन 2 दिवस पण एकटा राहू शकत नाही का? मीनल नाराजी दाखवत अनिताला म्हणाली. तेव्हा अनिता म्हणाली, परत पुन्हा येईल ग दीदी मी. नाहीतर असं कर ना, तूच ये तिकडे. तुझी मुलं पण हॉस्टेलवर आहेत आणि दाजी पण कामानिमित्त कित्येक दिवस बाहेर गावीच असतात. देवा, कसं राहतेस ग तू असं एकटी? अनिता खरं तर सहजच बोलत होती, परंतु मीनलला वाटले की अनिता तिला मुद्दाम टोचून बोलत आहे. अनिताचंही बोलणं खरंच आहे म्हणा. किती दिवाणगी आहे या दोघांमध्ये. अशी दिवाणगी राकेशकडून तर मीनलला 4 दिवस सुद्धा मिळाली नव्हती. त्याच्यासाठी तर फक्त पैशाने खरेदी केलेल्या वस्तूमध्ये दिवाणगी होती. या जीवनात पैशाशिवाय दुसऱ्या कोणासाठीही दिवाणे होऊ शकता येतं, हे सुद्धा तिला अनिताकडे पाहूनच समजलं होतं. जी अनिता पैशामुळे महागातला ड्रेस खरेदी करण्यासाठी दिवाणी नव्हती, परंतु तीच अनिता आपल्या पतीला भेटायला जाण्यासाठी मात्र लगेच भरपूर पैसे खर्च करून फ्लाईटने जाण्यासाठी तयार होती. खरंच पैसा आहे, परंतु माणसासाठी पैसा आहे, पैशासाठी माणूस नाही. कोणीतरी म्हटलेले आहेच की पैशाने सर्व सुख खरेदी केले जात नाही. आपल्या बेडवर
आडवी पडून मीनल मोठमोठ्याने रडू लागली. तिचा अहंकार गर्व तुटून अश्रूंच्या रूपाने बाहेर पडत होता. इतके दिवस ज्या शानदार दिवाणवरती पाय पसरून निश्चिंतपणे झोपत होती, आज त्याच दिवाणवरती बेचैन होऊन तडफडत होती. तर मित्रांनो, पैसा जीवनात सर्वात महत्त्वाचा आहे का? पैसा म्हणजे सर्व काही आहे का? तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा व चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.